नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात ज्योती पुजारी यांची कादंबरी अनंत यात्रा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, ऐकूयात एका स्त्रीच्या जिद्दीची, चिकाटीची, आयुष्याला धाडसानं भिडण्याच्या वृत्तीची गाथा अनंत यात्रा. आज भाग पहिला. गावची वस्ती मागे पडली. दौलतीनं गावाच्या वेशीला खेटून असलेल्या स्मशानासमोर आपली रिक्षा थांबवली. गुंजा रिक्षातनं उतरली. गुंजे, अजून काय बिघडलं नाही? चल महाघरी. अगं महाघरी चल, लेकर बाळ घेऊन. या भयान जागी कायले राहता? दौलतीला बोलल्याशिवाय राहवलं नाही. ती आणि जगन पोरांना घेऊन स्मशानात वस्ती करणार कळलं तेव्हा तिला सगळ्यांनी अक्षरशः मूर्खात काढलं होतं. तिने स्मशानात राहायला जाऊ नये म्हणून हरतऱ्हेनं समजावलं होतं. दौलतीने कमी समजावलं होतं का? पण ती आपल्या निश्चयावर ठाम राहिली. रिक्षातून तिच्या सामानाचं पोतं उतरवत दौलतीनं परत एकदा तिला तिथे राहणं किती धोक्याचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. समोरच्या माळरानात भुईतून उगवल्यासारखं गाववस्तीपासनं तुटलेलं ते स्मशान. दूरवर नजर जाईल तिथे खुरटं गवत उगवलेलं. ना पाखराचा वारा ना माणसाचा थारा. अशा ओसाड जागी गुंजानं राहावं हे त्याच्या मनाला पटलंच नाही. ती कोणाचं ऐकणारी आहे का? तिच्या मनाला येईल ते करते. तिला कुठं कोणाची पर्वा करायची गरज आहे? जगन रागानं तिच्याकडे बघत म्हणाला, दौलत भाऊ, तुला वाटलं तर आम्हाला भेटायला केव्हा ये, पण मला आत्ता कमजोर पाडू नको. तिने तुकडाच तोडला. दौलती पुढे काही बोलायच्या ती सामानाचं पोतं ओढत स्मशानात जाणाऱ्या उबड खबड वाटेनं आत शिरली. दौलतीनं नाईलाजानं आपली रिक्षा गावाच्या दिशेनं वळवली. ती आणि तिचं नशीब असं म्हणत तो वस्तीकडे निघाला. तिच्या दोन बाजूनं चालणारे मंजू, किसन भिरभिर नजरेनं इकडं तिकडं बघत होते. आई आपल्याला इथे कुठे घेऊन आली तेच त्यांना कळत नव्हतं. कधीतरी आई फुला नाही तर गहना मावशीकडे घेऊन जाते, तिच्या कामावरही नेते. इथे तिने कधीच आणलं नाही आपल्याला. इथे कोण राहत असेल? मंजूला वाटलं. तिला वाटलं आपण आईला विचारावं म्हणून तिने विचारलं सुद्धा, आई, आपण कोणाच्या घरी चाललो? मंजूचा प्रश्न ऐकून ती जरा थांबली. काय सांगायचं हिला? आणि 7 वर्षाच्या या पोरीला सांगून काय कळणार आहे? तुम्ही वस्तीतल्या पोरांसारखे उडाण टप्पू व्हायला नको. तुम्हाला खूप शिकवायचं आहे. म्हणून तुमच्या मायनं हा वनवास पत्करला हे त्यांना सांगितलं तरी आत्ता कळणार नाही. गुंजाच्या मनात आलं. ती काही न बोलता सामानाचं ते जड पोतं ओढत ओढत पुढे चालायला लागली. स्मशानाच्या आत जाणाऱ्या वाटेच्या दोन्ही बाजूने चिंचेची झाडं होती. वडाचं मोठं झाड जमिनीत पारंब्या घट्ट रोवून उभं होतं. त्याच्या पलीकडे झाडाझुडपांचं रान माजलं होतं. जगन पाय ओढत नाईलाजानं तिच्या मागं जाताना तिथल्या वातावरणाचा अंदाज घेत होता. रस्ता संपला. समोर चौकीदारासाठी बांधलेलं बैठं घर होतं. घरासमोर पिंपळाचं मोठं झाड होतं. झाडाभोवती बांधलेल्या पाराला काही ठिकाणी तडे गेले होते. त्या भेगांमधनं पिंपळाची छोटी छोटी कोवळी रोपं उगवली होती. झाडाखाली यादव ठेकेदार त्यांची वाट बघत उभा होता. ही घे घराची किल्ली. त्यांनी पाकिटातनं घराची किल्ली काढून तिला दिली.
गुंजानं कुलूप उघडून घराचं दार सताड उघडलं. कुबट्ट वास तिच्या नाकात शिरला. ठेकेदारानं त्याच्या गाडीच्या डिकीतनं रजिस्टर आणि पेन काढलं. त्यांनी पेन रजिस्टर जगनच्या हातात दिलं. मेलेला उंदीर हातात धरावा तसं त्यानं रजिस्टर पेन हातात घेतलं. ठेकेदाराच्या ते लक्षात आलं, पण त्यांनी तसं दर्शवलं नाही. कारण गुंजाने इथे राहणार, इथली सगळी कामं करणार असा शब्द त्याला दिला होता. गुंजावर त्याचा विश्वास होता आणि गुंजा जगनकडनं सगळी कामं करून घेईल याची त्याला खात्री होती. गुंजा जगनच्या बाजूला येऊन उभी राहिली. मयत आली का या रजिस्टरमध्ये मैताचं नाव, वय लिहायचं, डॉक्टरचं सर्टिफिकेट बघायचं, त्याची ह्या रजिस्टरमध्ये नोंद करायची. गुंजा ठेकेदाराचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती. आपला नवरा मनात आलं तर काम करेल, नाही तर तिकडे ढुंकूनही बघणार नाही. सुरुवातीला तरी आपल्याला पुढे होऊन सगळं करावं लागेल. त्याच्या कलाकालानं घेतलं तर करेल मदत, नाही तर देवावर भरवसा ठेवायचा, आल्या प्रसंगाला तोंड द्यायचं. आई घरी चल ना. किसन तिचा पदर धरून ओढायला लागला. आता हेच आपलं घर नाही, हे नाही आपलं घर. ठेकेदार काही वेळ थांबला. जगन, मी सकाळी लवकर येतो आणि बाकीचं सगळं काम समजावून सांगतो. आत्ता मला जरा घाई आहे. ठेकेदाराची गाडी स्मशानातनं बाहेर पडली. काही वेळानं त्याच्या गाडीचा आवाज दूर दूर जात ऐकू येईन असा झाला. आई, आई आपण नाही इथे राहायचं. आपलं घर तिकडं सगुणा आजीच्या घरासमोर आहे. मंजू तिला बिलगली. हे आपलं नवीन घर आहे, चला आपण आपलं घर बघू. पोरांना घेऊन ती घरात आली. जगन तिच्याकडे रागाने बघत पिंपळाच्या पारावर टेकला. त्यांनी हातातलं पेन आणि रजिस्टर रागारागानं बाजूला टाकलं. गुंजानं दोन्ही खोल्यांच्या मधलं दार उघडलं. आतली खोली म्हणजे स्वयंपाकघर होतं. एका कोपऱ्यात मातीची चूल होती. चुलीच्या तोंडाशी राख साठली होती. चुलीच्या मागची भिंत धुरानं काळवणलेली होती. पांढऱ्या चुन्यात माखलेल्या भिंती, वर सिमेंटचं छत. कोपऱ्यात लहानशी मोहरी होती. मांडेंच्या घरानंतर पुन्हा एकदा सिमेंट रेतीत बांधलेलं पक्क घर मिळालं होतं. सगळं घर जाळी जळमटाने, लाल मुंग्यांनी भरलेलं होतं. स्वयंपाकघराचं मागच्या अंगणात उघडणारं दार उघडून तिने बाहेर डोकावून बघितलं. टिनाची शेड असलेले 4 ओटे, 4ही ओट्यांच्या भोवतीनं राख सांडलेली होती. ते ओटे, सांडलेली राख बघताना त्यामागच्या अशुभाचे संदर्भ मनाशी जुळवत गुंजा पुतळासारखी दारात खिळून राहिली. एका बाजूला टिनाच्या भल्या मोठ्या शेडखाली लाकडांचा ढीग व्यवस्थित रचलेला होता. स्मशानाच्या 4ही बाजूनी पुरुषभर उंचीची भिंत बांधली होती. समोर काही अंतरावर विहीर दिसत होती. विहिरीला खिराडी होती. बाजूला दोर बादली ठेवली होती. मंजू, किसन तिथल्या शांततेनं, अनोळखी वातावरणानं बावरले होते आणि आईला चिकटून उभे होते. इथल्या कुठल्याच गोष्टीचा अर्थ त्यांच्या बालबुद्धीला कळत नसला तरी वस्तीतला गोंगाट, गजबज, मित्रांशी खेळण्याची मजा यापैकी काहीही नव्हतं इथे. होती ती उंच उंच झाडं. इथलं काहीच आपलं वाटत नव्हतं. गुंजाचं जगणं आणि जगवणं एका नव्या वळणावर आलं होतं. गुंजानं सामानाचं पोतं उघडून झाडणी, कंदील, आगपेटी काढली. कंदील पेटवून एका कोपऱ्यात ठेवला. समोरची खोली झोपण्यापुरती साफ केली. सगुणा मावशीने बेसन पोळ्या बांधून दिल्या होत्या. अंधार वाढला तसा जगनही घरात आला. सगळ्यांची जेवणं झाली. खरकटी भांडी गुंजानं स्वयंपाकघरात नेऊन ठेवली. आई, आई इथं लाईटही नाही. सारीकडं अंधार अंधार आहे. मला भीती वाटते. मंजूचा जीव अंधारात राहायचं म्हणून भीतीनं गोळा झाला. गुंजानं तिला जवळ घेतलं. अगं मी आहे, बापू आहे. तू ही तर एकटी थोडीच आहे.
तू तर माझी शेरणी आहे, शेरणी. आणि मी बाकरा हवो, तू मला हलहल करायला इथं आणलं. जगन कडवट स्वरात म्हणाला. गुंजा काहीच बोलली नाही. तिने समोरच्या खोलीत अंथरुणं घातली. पोरांना जवळ घेऊन ती आडवी झाली. जगन किसनच्या बाजूला झोपला. आई, आपण आपल्या घरी जाऊ. किसनची भुणभुण बराच वेळ सुरू होती. उशिरा का होईना त्या तिघांना झोपा लागल्या. गुंजानं खोलीतल्या कंदिलाची वात कमी केली. ती परत पोरांच्या मध्ये येऊन झोपली. कुणीतरी जोरजोरात दार वाजवत होतं. गुंजाला त्या आवाजानं जाग आली. तिने डोळे उघडून आजूबाजूला बघितलं. दार वाजल्याचा आवाज अजून येतच होता. गुंजानं दाराकडे बघितलं. तिला बिलगून झोपलेल्या किसनला बाजूला सारून ती उठून बसली. एवढ्या रात्रीचं कोण आला असेल? मयत तर आली नसेल एखादी. रात्री 8 नंतर मयत घ्यायची नाही, ठेकेदारानं सांगितलं होतं. आणि मयत आली असती तर मैतीबरोबर आलेल्या लोकांचा बोलण्याचा आवाज आला असता. राम नाम सत्य है धून ऐकायला आली असती. यापैकी आपल्या कानावर काहीच आलं नाही. दार पुन्हा जोरात वाजलं. गफूर. गफूर तर आला नसेल इथं. तो भेकड कायचा इथे येणार आहे? त्याची सगळी मर्दानगी वस्तीतल्या पोरीबाळींची छेड काढण्यात गेली. एवढ्या रात्रीचा कशाला? भर दिवसाही तो इथे येणार नाही. एवढं दार वाजून राहिलं तरी जगनला कशी जाग नाही आली? तशी त्याची झोप सावध आहे. जरा कुठं खुट्ट झालं तरी त्याला जाग येते. आणि आता एवढं दार खडाखडा वाजत असताना हा एवढा गाढ कसा झोपला? जगन आपला अधूपाय पोटाशी घेऊन गाढ झोपला होता. गुंजा दाराजवळ आली. दाराबाहेर जिवंत माणूस असेल का एखादं भूतप्रेत असेल? गुंजाला घामच फुटला. या ठिकाणी येऊन आपल्याला काही तासच झालेत. नातेवाईकांनी, वस्तीतल्या लोकांनी ती स्मशानात राहणार म्हटल्यावर तिला पागलात काढलं होतं. नातेवाईकांनी तिच्याकडे पाठ फिरवली. गुंजानं दाराला कान लावत बाहेरच्या आवाजाचा अंदाज घेतला. कोण आहे? तिने ओरडून विचारलं. बाहेरून बाईच्या खदखदून हसण्याच्या आवाजानं गुंजाच्या अंगावर सरसरून काटा आला. तो हसण्याचा आवाज मानवी नाही. सरणाच्या आगीत जळून गेलेल्या अस्तित्वाचा तिथे वावर आहे. तिच्या अंतर्मनाला जाणवलं. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. त्या वाऱ्यात ते हसणं मिसळलं. भीतीने तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. तिने स्वतःला सावरलं. असं घाबरून चालणार नाही. त्यांच्या वस्तीत येऊन राहिलोय, ते भीती दाखवतीलच. आता येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायचं. आता माघार घ्यायची नाही. एकदा वाटलं नवऱ्याला जागं करावं. माणसाची हिंमत बाईपेक्षा वेगळी असते असं म्हणतेत. खरं असतं का तसं? तिने स्वतःलाच विचारलं. उत्तराची तिला आशा नव्हती. त्याला आत्ता जागं केलं तर तो घाबरून दिवस उगवताच गावात जायचा हेका धरून बसेल. त्याच्या मनाविरुद्ध त्याला इथं आणलंय म्हणून आधीच तो चिडलाय. आपला नवरा हिंमत धरायच्या ऐवजी खचून जाईल. त्याला जागं करण्याचा विचार बाजूला सारला. ती उठली आणि दाराला पाठ लावून उभी राहिली. दार अजिबात उघडायचं नाही. जे काय असेल ते जाईल. तिच्या मनात आलं, पण लगेच अमानवी शक्तींना असे दारखिडक्यांचे अडसर अडवू शकतात का? ही दारं भिंती आपण उभ्या करतो ते आपल्या समाधानासाठी, असाही विचार तिच्या मनात येऊन गेला. सोसाट्याच्या वाऱ्यानं दार धाडकन उघडलं गेलं आणि ती समोर ढकलली गेली. गार वाऱ्याचा सपका तिच्या पाठीत बसला.
तोल सावरण्यासाठी तिने हात पुढे केला. या हालचालीने तिला एकदम जाग आली. ती ताडकन उठून बसली. दाराकडे बघितलं. दार बंद होतं. झोपण्यापूर्वी तिने दाराला घातलेली कडी तशीच होती. खोलीतली एकुलती एक खिडकी वाऱ्यानं उघडली होती. त्याची एक पाटी भिंतीवर आपटत होती. बाहेर वारा धुंद सुटला होता. वाऱ्याचा घुमारा स्मशानात घुमायला लागला होता. जगन अजूनही गाढ झोपेत होता. कुणी चेटूक करणी केल्यासारखा, बेखबर, बिनधास्त तसा. आपल्याला या आवाजानं जागी आले असणार, मग ते स्वप्नच होतं. असं कसं विचित्र स्वप्न पडलं. पण स्वप्न म्हणावं तर गार वाऱ्याचा हुळहुळता स्पर्श अजूनही पाठीला जाणवतोय. इथे यायचं ठरलं तेव्हा प्रत्येकाने तिला स्मशानात भूताखेतांचा वावर असतो असं म्हटलं होतं. तेच मनात राहिल्यामुळे हे स्वप्न पडलं असेल. पण मग ही पाठीवरच्या स्पर्शाची जाणीव. पाठ अजून हुळहुळतीये. ती खिडकी बंद करायला उठली. बाहेर सगळ्या स्मशानावर काळोखाची शाई सांडली होती. दारापुढच्या पिंपळाची सळसळ, त्यात मिसळलेला घोबडाचा घुतकार, मध्येच किलक्या पक्षी घरावरनं आवाज करत गेला. सारी झाडं वेली अंगात आल्यासारखी वाऱ्याच्या साथीनं घुमत होती. तिने आजूबाजूला बघितलं. अजूनही दाराचा आवाज येतच होता. गुंजानं दाराकडे नजर वळवली. मिणमिण कंदिलाच्या उजेडात दाराची कडी नीट लावली आहे का नाही हे स्पष्ट दिसत नव्हतं. गुंजानं तिला बिलगून झोपलेल्या तिच्या धाकट्या लेकाला, किसनला आपल्यापासनं दूर केलं. ती अंथरुणात उठून बसली. पुन्हा दार वाजलं. एवढ्या रात्रीचं कोण आलं असेल? तिच्या मनात शंका डोकावली. केव्हाचं दार वाजून राहिलं तरी तिच्या नवऱ्याच्या कानापर्यंत काही तो आवाज पोचलेला दिसत नव्हता. तो गाढ झोपला होता. असं काय झालंय की एवढं खडाखडा दार वाजत असतानाही त्याला जाग आली नाही, ह्याचं तिला नवल वाटलं. ती उठली. किसनच्या पलीकडे झोपलेल्या मंजूच्या अंगावरचं अस्ताव्यस्त झालेलं पांघरुण नीट केलं. ती दाराजवळ आली. तेवढ्यात पुन्हा दारावर थाप पडली. एवढ्या रात्री या मसणवटीत कोण आला असेल? मयत एवढ्या रात्री येणार नाही, रात्री 8 नंतर मयत घ्यायची नाही असं ठेकेदारांनी सांगितलेलं असताना दाराबाहेर कोण असेल? आणि जे असेल ते जितं जागतं असेल का? एकटीनं मयत घेण्याची हिंमत ती करणार नव्हती. तिला कापरं भरलं. मसणात राहायला यायचा आपला निर्णय चुकीचा होता का? स्मशानात राहायला जाणार म्हटल्यावर ऐकणाऱ्या प्रत्येकानं तिला मूर्खात काढलं होतं. तिच्या नातेवाईकांनी तर तिच्याशी संबंध तोडायची धमकी दिली होती. पण ती बदली नव्हती. तिने एकदा ठरवलं ते ठरवलं. जिवंत माणसांच्या जगातल्या सैतानांनी तिचं जगणं मुश्किल केलं म्हणून तर ती आपली लेकरं आणि नवऱ्याला बरोबर घेऊन या भयाण जागी कायमच्या मुक्कामाला आली होती. गुंजानं दाराला कान लावला. बाहेरच्या आवाजाचा कानोसा घेतला. बाईच्या आवाजातल्या किणकिणत्या हसण्याचा नाद कानावर आला. सरणाच्या आगीत जळून नव्यानं जन्माला आलेलं असं काहीतरी बाहेर असल्याची जाणीव तिला झाली. ती घाबरली. नाही, असं घाबरून चालणार नाही. इथे येताना हिंमत दाखवली ती अशी एवढ्या तेवढ्यानं खचू द्यायची नाही. इथं यायचं ठरवलं तेव्हाच या सगळ्याची कल्पना आपल्याला होती. मसणात भूत प्रेत असणारच की. आता येईल त्या प्रसंगाला सामोरं जायचं. तिने स्वतःला सावरलं. जगन एवढा बेशुद्ध पडल्यासारखा कसा झोपलाय? असा कोणता जादूटोणा केला कोणी? याचा अर्थ त्यांचा वावर इथे आहे. त्यांच्या असण्याची जाणीव त्यांनी करून दिली. गुंजानं हात जोडले.
सामानात एका पिशवीत असलेल्या काळ्या पाषाणातून घडवलेल्या वितभर उंचीच्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती डोळ्यांपुढे आणल्या. मनात त्यांची करुणा भाकली. देवा पांडुरंगा, तुला सगळं माहिती आहे. माझी मजबुरी तू जाणून आहेस. सुखासुखी कोणी मसणवटीत येऊन राहत नाही आणि आपला सुखाचा जीव धोक्यात टाकत नाही. लेकरं बाळं घेऊन इथे येऊन राहण्यासाठी दुनियेने मला मजबूर केलंय. आता या भयाण जागी तुझाच आसरा आहे, तूच रक्षण करणार आहेस. इथे येऊन राहण्यात आपण चूक केली का? जगनच्या मनाविरुद्ध ती त्याला इथे घेऊन आली. इथे येताना त्याने किती कटकट केली होती. तिला वाटेल तसं बोलला होता. तिने गोडी गुलाबीनं समजावलं, पण त्याचा एकच हेका कायम होता, गाव वस्ती सोडून इथे मसणात राहायचं नाही. त्याच्या रागाला तिने भीक घातली नव्हती. तेव्हा कसा वाघासारख्या डरकाळ्या फोडायला लागला होता, पण ती त्याला बाधणारी नव्हती. नथू पाटलाची लेक होती ती. नथू पाटील ढाण्या वाघ होता. वस्तीत धाक होता त्याचा. त्याचंच रक्त गुंजाच्या अंगात खेळत होतं. जगन वाघासारखा डरकाळ्या फोडत असला तरी तो पेंढा भरलेला वाघ होता. पण गुंजा जातीवंत अस्सल वाघीण होती. गफूरसारख्या अट्टल बदमाशाला तिने जुमानलं नव्हतं, पण त्या गफूरपायीच तिला असं स्मशानवासिनी व्हायला लागलं. आता जे स्वीकारलं ते आपलं नशीब समजायचं, आपलं मानायचं तिने ठरवलं. ती उठून उभी राहिली. तिने खिडकी उघडली. बाहेरच्या काळोखात नजर बुडवली. मसणात जाग्या झालेल्या आत्म्यांना मनापासून हात जोडले आणि हलक्या आवाजात ती बोलत राहिली. तुम्ही कोण आहात मला माहीत नाही. मला ते माहीत पण करून घ्यायचं नाही. जिवंत माणसांच्या जगातल्या सैतानांनी माझं जगणं कठीण केलं म्हणून मी इथे आले. आता तुम्हीच माझे सगळे सोयरे आहात. तुमच्या आश्रयाला आलेल्या या गुंजावर, तिच्या प्रपंचावर तुमची मायेची सावली असू द्यात. तुम्हीच आमचे मायबाप व्हा. सोसाट्यानं वाहणारं वारं हळूहळू शांत झालं. कुठेतरी पिंगळा ओरडला. त्यांच्यापर्यंत माझी प्रार्थना पोहोचली. गुंजाला ते आत कुठेतरी जाणवलं. ती भिंतीला पाठ टेकून बसली. तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यांपुढे उभा राहिला. या एवढ्या मोठ्या जगात तिचं म्हणावं असं होतंच कोण? मायबाप, बहिणी, कोण कोणाचं असतं? आपलं ओझं आपल्यालाच वाहावं लागतं. ज्याला त्याला आपल्या सुखदुःखाच्या चक्रातनं सुटका नाही, मग तो राजा असो किंवा रंक. आपल्या दुःखाचं गाठोडं पाठीवर घेऊन आयुष्याची चढण चढायची आहे हे एकदा कळलं की येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायची माणसाची तयारी होते. त्याला ती ठेवावीच लागते. आपल्या नशिबात मढ्यासाठी सरण रचण्याचं लिहिलेलं असेल तर ते करावंच लागणार. उगवला दिवस कसा जाईल आणि नशिबानं आपल्या पुढे कोणतं ताट वाढून ठेवलं असेल हे कळणं कठीण असतं. तसं तर या नोकरीचं गुंजानं 15 दिवस आधीच ठरवलं होतं. आज तिने तिचा निर्णय प्रत्यक्षात आणला. करकरीत संध्याकाळी या स्मशानात येण्याच्या आधी ती त्या भरल्या पुरल्या बदनाम वस्तीचा एक भाग होती. गाववेस ओलांडून इथे आली आणि वस्तीशी असलेला तिचा संबंध संपला. तिला तिची ती वस्ती आठवली. शेजारच्या आयाबायांनी तर कधी सगुणा मावशीनं मायेनं सांगितलेली तिच्या जन्माची, जन्मानंतरच्या महाभारताची चित्तर कथा आठवली. धड ना शहर, धड ना खेडं असं हे गाव. भारतातल्या इतर गावांसारखा चेहरा मोहरा असलेलं आणि तशीच बकाल झोपडपट्टीची लागण झालेलं. झोपड्यांची पसरण आणि झोपड्यातून उघड्या नागड्या भुकेल्या पोरांची वीण पसरलेली.
पोटाची खळगी भरली नाही तर परवा नसलेल्या पुरुषांच्या वासनेच्या खेळातून जन्माला येणाऱ्या पोरांची न संपणारी माळ अस्ताव्यस्त वाढलेली. उघड्या नाल्या गटारी, नाल्यांच्या काठानं रस्त्याकडेनं हगायला बसलेले चिल्ले पिल्ले, वस्तीत फिरणारे डुकरांचे कळप, त्यांचे तर विचित्र ओरडणं. वस्तीतल्या काही लोकांनी कोंबड्या बकऱ्या पाळल्या होत्या. वस्तीतले धुळीनं माखलेल्या रस्त्यामधून वाहणारे सांडपाण्याचे ओहोळ आणि ह्या सगळ्याची सगळीकडे भरून राहिलेली दुर्गंधी. वस्तीच्या पलीकडे नाला वाहत होता. नाल्याच्या त्या बाजूला होते उच्चभ्रू लोकांचे आलिशान बंगले. ही वस्ती त्या बंगलेवाल्यांच्या भरवशावर जगत होती. वस्तीतल्या बऱ्याच जणी त्या बंगल्यांमध्ये धुण्या भांड्याच्या कामाला जायच्या. वस्तीत रिक्षा चालवणारे, मार्केटमध्ये स्टेशनवर हमाली करणारे यांचा भरणा होता. काही जण छोट्या मोठ्या नोकऱ्या करून आपला प्रपंच चालवत होते. काही जणांनी वस्तीत हातभट्टी लावली होती. सगळे गरिबीतून येणाऱ्या वैफल्याच्या समान धाग्यानं एकमेकांशी बांधलेले होते. अर्ध्या रात्रीपर्यंत वस्ती जागीच असायची. दिवसभराची कमाई दारूच्या पेल्यात बुडवून हात खाली घरी घेऊन दारूच्या नशेत बायका पोरांना झोडपणाऱ्या बाप्यांचा धिंगाणा रोज रात्री उशिरापर्यंत वस्तीत सुरू असायचा. बायकांचं किंचाळणं, पोट्ट्यांचा कल्ला, यामुळे रात्री उशिरापर्यंत वस्तीला जाग असायची. अर्धी रात्र उलटल्यावर वस्तीत शांतता पसरायची. मोकाट कुत्री आपल्या भेसूर रडण्यानं, भुंकण्यानं ती शांतता ढवळून काढत असत. चिखल, गटार, घाण, उंदीर, घुशी, बदकं, मांजरं, गुरं या सगळ्यात राहणारी ही माणसं, वेगवेगळ्या जाती धर्माची, किड्यामुंग्यांसारखी जगणारी इथली माणसं. इथं जन्मलेल्या प्रत्येकाला विधभर पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस उरसफोड करावी लागत होती. इथं जगताना भीक मागण्यापासून स्वतःच्या बायकोच्या देहाचा सौदा करण्यापर्यंत प्रकार पोट भरण्यासाठी केले जायचे. रसिक श्रोते हो, अनंत यात्रा या ज्योती पुजारी लिखित कादंबरीचा हा पहिला भाग इथेच संपला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.